कराडमधील जलसंपदा विभागातील अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या मृत्यूनं आता एक सनसनाटी मर्डर केसचं रूप घेतलंय, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। सुरुवातीला हा प्रकार रस्ते अपघात असल्याचं मानलं जात होतं, मात्र पोलीस तपासात पत्नी प्रियकर आणि सुपारी किलरच्या भयानक कटाचा पर्दाफाश झालाय। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या ब्लाइंड मर्डर केसची उकल केली आहे। पाहुयात कराडमधील हा खास रिपोर्ट। जलसंपदा विभागात कार्यरत अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले, वय 54 वर्ष, 6 जूनच्या पहाटे मुंबईहून कराडमध्ये आले होते। सकाळी सुमारे 5:20 ट्रॅव्हल बसमधून उतरून ते घरी जात असताना मागून भरधाव वेगानं आलेल्या अल्टो कारनं त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की लक्ष्मण मंडले यांचा जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला हा प्रकार रस्ते अपघात वाटत होता, मात्र कराड शहर पोलिसांना या घटनेत संशयास्पद बाबी आढळल्या। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आणि त्यानंतर समोर आलेलं सत्य सर्वांनाच हादरवून टाकणार होतं। तपासात उघड झालं की मृतकाची पत्नी सारिका मंडले हिचे 2023 पासून प्रथमेश थोरात नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते। पोलिसांच्या माहितीनुसार पतीला कायमचा मार्गातून हटवण्यासाठी पत्नीनं तिच्या प्रियकरासह त्याच्या साथीदाराच्या मदतीनं मृत्यूचा कट रचला। हत्या करण्यासाठी खास अल्टो कार खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। 6 जूनच्या सकाळी आरोपींनी लक्ष्मण मंडले यांची लोकेशन ट्रॅक केली। सुपर मार्केट परिसरात मागून कार चढवून त्यांना चिरडलं। पोलीस तपासात हेही समोर आलंय की पहिल्या धडकेनंतर लक्ष्मण मंडले जिवंत असल्याचा संशय आरोपींना आला आणि त्यामुळेच त्यांनी पुन्हा कार अंगावर घालून त्यांची हत्या केली, जेणेकरून कोणताही पुरावा किंवा बचावाच्या संधी उरू नये। या संपूर्ण मर्डर प्लॅनसाठी 3 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचंही समोर आलंय। मात्र हत्या करण्यासाठी एकूण किती रक्कम ठरली होती याचा तपास अद्यापही सुरू आहे। या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला मृतकाची पत्नी सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश अशोक होनसुरे यालाही अटक करण्यात आली। आता या संपूर्ण प्रकरणावर DYSP राजश्री पाटील यांनी मोठं विधान केलंय। प्रथमेश थोरात व त्याचा साथीदार आकाश या दोघांनी ऑल्टो या 4चाकी गाडीची खरेदी केली। त्यानंतर मयत लक्ष्मण हा सुट्टीसाठी ठाण्यावरून दिनांक 5 जून 2026 रोजी येणार असल्याचे त्याची पत्नी सारिका हिला समजल्यानंतर तिने ही माहिती तिचा प्रियकर आणि त्याचा साथीदार यांना पुरवली। त्या पद्धतीने त्यांनी मयत हा दिनांक 6 जून रोजी पहाटेच्या वेळी कोल्हापूर नाका या ठिकाणी उतरल्यानंतर त्याने पत्नीला तशी माहिती दिली की मी आलेलो आहे। त्यानंतर तिने सदरची माहिती प्रियकर व आरोपित आकाश यांना पोहोचवली आणि त्यानंतर पहाटे 5:20च्या सुमारास कोल्हापूर येथे उतरल्यानंतर पायी चालत जात कोल्हापूर नाका येथे उतरल्यानंतर पायी चालत जात असताना कमल हॉस्पिटलच्या समोर त्यांनी अभियंता मंडले याच्या अंगावरती ऑल्टो कारने पाठीमागून धडक देऊन त्याला जीवे ठार मारलेले आहे। त्यानंतर देखील एकदा धडक दिल्यानंतर तो पुन्हा जिवंत असल्याची शंका त्यांना आली, त्यामुळे पुन्हा त्यांनी गाडी फिरवून आणून पुन्हा एकदा त्याला ठार मारलेले आहे। तसेच पहिल्यांदा जेव्हा धडक दिलेली होती त्यामध्ये त्याची बॅग आणि त्याचा मोबाईल देखील धडक देणारा चालक घेऊन गेलेला होता। सदरचा गुन्ह्याचा तपास हा सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी हे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे असून त्यांचे टीममध्ये सपोनी विजय गोडसे, PSI मगदूम, PSI वाघवे तसेच संपूर्ण गुन्हे शाखेचे पथक देखील काम करत आहे।